अलीकडे आहे वर्तमान काळ आणि गुहेच्या पलीकडे आहे 500 वर्षापूर्वीचा भूतकाळ. पूर्वी प्रत्येक गावात राखीव जंगल असे, त्यांना देवराई असे म्हणत. श्री माधवी यांनी 100 वर्षापूर्वी लिहिली. चिपळूण येथे झालेल्या पहिल्या कोकण मराठी साहित्य संमेलनात. नमस्कार मंडळी. आमच्या गणपतीपुळ्यात दुसऱ्या स्पॉटला मी आलोय. प्राचीन कोकण किती वाजले? 3 वाजायला आले. आता प्राचीन कोकण फिरायला आलोय. बघूया इकडे आपल्याला काय काय बघायला भेटतंय ते अजून. कोकण मध्ये आपले स्वागत करते. कोकण टुरिझम डेव्हलपमेंट रिसर्च सेंटर ही आमची संस्था आहे. या ठिकाणी आम्ही पर्यटनातून रोजगार निर्मिती हा विषय घेऊन काम करत आहोत. आपली संस्कृती ही निसर्गातून फुललेली आहे. पूर्वजांनी विविध वनस्पती प्राणी यांना देवत्व बहाल करून त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली आहे. पूर्वी प्रत्येक गावात राखीव जंगल असे, त्यांना देवराई असे म्हणत. त्यातील वनस्पती प्राणी यांची हत्या केल्यास त्याला पाप समजले जाई. विविध धार्मिक ग्रंथांचा अभ्यास करून आम्ही ते नक्षत्र बाग तयार केली आहे. प्रत्येकाच्या जन्म नक्षत्रानुसार एक वृक्ष आराध्य वृक्ष म्हणून मानला जातो. त्याची पूजा अर्चा केल्यास त्या व्यक्तीला धन सौख्य आरोग्य प्राप्त होते. एक्झिट करताना बाहेर लावला बोर्ड तुम्ही वाचू शकता. पण कोकणी माणसे वड पिंपळ यांना पवित्र मानतो. तसेच त्यांना दीर्घायुष्याची प्रतीकही मानली आहे. त्याला पिंपळ पार असे म्हणतात, कारण हा जो दगडी कट्टा बांधला आहे याला कोकणी भाषेमध्ये पार असे म्हणतात. हा पार सुमारे 400 वर्षापूर्वी बांधण्यात आला. जेव्हा हा पार बांधण्यात आला तेव्हा हे पिंपळाचं रोप सुद्धा लावण्यात आले. म्हणजेच हा पिंपळ सुद्धा 400 वर्षापूर्वीचा जुना आहे. या शिलालेखावरती लिहिली कविता कवी माधवी यांनी 100 वर्षापूर्वी लिहिली. चिपळूण येथे झालेल्या पहिल्या कोकण मराठी साहित्य संमेलनामध्ये या कवितेला कोकणची प्राथमिक कविता म्हणून स्वीकारण्यात आले. या कवितेमध्ये कवींनी कोकणच्या निसर्गाचे सुंदर वर्णन केले आहे. या कवितेमध्ये नंदनवन हा शब्द आला आहे. नंदनवन या शब्दाचा अर्थ स्वर्गातील इंद्राची बाग जितकी सुंदर आहे तितके आमचे कोकणही सुंदर आहे. ही गुहा आहे. गुहा हे काळाचे प्रतीक आहे. गुहेच्या अलीकडे आहे वर्तमान काळ आणि गुहेच्या पलीकडे आहे 500 वर्षापूर्वीचा भूतकाळ. आपण इथून पाहणार आहोत 500 वर्षापूर्वीची कोकणी माणसे कशी राहत होती. त्यांची समाज रचना, ग्रामरचना, खाद्य संस्कृती, परंपरा कशा होत्या. गुहेतून येताना खाली वाकून या. काढला भगवान परशुराम आपल्या पुराणात उल्लेख आहे की हजारो वर्षापूर्वी भगवान परशुराम होऊन गेले. त्यांनी संपूर्ण पृथ्वी जिंकून घेतली आणि जिंकून घेतली पृथ्वी त्यांनी दान केली. दान केली कोणती गोष्ट आपण स्वतःसाठी वापरत नाही, परंतु त्यांना राहण्यासाठी भूमी आवश्यक होती. आपण ज्या ठिकाणी आज उभे आहोत तिथे हजारो वर्षापूर्वी समुद्र होता. त्यांनी त्यासोबत युद्ध करून त्याला 40 ते 50 किलोमीटर मागे ढकलले आणि सुंदर कोकण प्रदेशाची निर्मिती केली. म्हणून या कोकण प्रदेशाला परशुराम भूमी असे म्हणतात. कोकणामध्ये लाल रंगाचा जांभा नावाचा दगड मिळतो. जांभा दगडाचा हा जो पक्का रस्ता बांधला आहे त्याला कोकणी भाषेमध्ये पाखाडी असे म्हणतात. ही पाखाडी 400 वर्षापूर्वीची जुनी आहे. तेव्हा ती गणपतीच्या मंदिरापर्यंत होती, पण काळाच्या ओघात ती नष्ट झाली. आज आपल्या ही फक्त प्राचीन कोकण मध्ये शिल्लक राहिली पाहायला मिळते. पूर्वी अशा सर्वसामान्य पाखाड्या ग्रामदेवतेच्या मंदिरेकडे जाण्यासाठी बांधल्या जात असत. आपण सुद्धा या पाखाडीने प्राचीन कोकण मधील ग्रामदेवतेकडे जाणार आहोत. गुहा दाखवली आहे, इकडे गावची कार दाखवली आहे.
श्रीफळाची फळी जंतुनाशक असतात. शेतकरी यांचा श्रीफळ. वापर धान्य साठवण्यासाठी करतो. तसेच त्यांचा वापर गरम मसाल्यांसारख्या पदार्थांमध्ये केला जातो. इथे माडीवाला दाखवला आहे काळी माडी काढणारे. हे ग्रामदेवतेचे मंदिर आहे. पूर्वी धार्मिक संस्था गाव नियंत्रण करत असत. गावातील गावकरी येथे एकत्र येत असत. गावातील दोन व्यक्तींमध्ये भांडण झाल्यास सगळा गाव येथे एकत्र येऊन गावप्रमुख त्यांच्या समोर मैदान करत असे. तसेच गावातील सार्वजनिक कामे, पाखाड्या बांधणे, लाकडी साकव बांधणे इत्यादी कामे कुणी कुठे व कधी करायची याचा निर्णय गावकरी येथे बसून घेत असत. याचे वैशिष्ट्य म्हणजे जगभर अशी प्रथा आहे की प्रत्येक जाती धर्माचे लोक आपापल्या देवाकडे जातात व देवाचे दर्शन घेतात. आम्ही कोकणी माणसं सुद्धा वर्षभर देवळात जाऊन देवाचे दर्शन घेतो. पण जेव्हा आमच्याकडे शिंगासन असतो तेव्हा हा देव या पालखीमध्ये बसून प्रत्येकाच्या घरोघरी नेला जातो. म्हणजेच कोकणी माणूस आणि देवाचं नातं इतक्या जवळचं आहे की आमचं एकामेकाच्या घरी येणं जाणं होत असतं. त्या देवीचे नाव आहे वाघजाई. हे नाव आम्ही जाणीवपूर्वक ठेवले असं म्हणतात की ज्या निसर्गामध्ये वाघ असतो तो निसर्ग समृद्ध असतो. 500 वर्षापूर्वीचा निसर्ग असा समृद्ध होता. त्याला आमच्या भाविश्वामध्ये देवत्वाचं स्थान होतं. आम्ही कोकणी माणसे वड, पिंपळ, सापनाग याची पूजा करतो. म्हणजेच आम्ही निसर्ग पूजक माणसे आहोत. म्हणून या देवीचे नाव सुद्धा प्रत्यक्ष आम्ही निसर्गाची संबंधित ठेवलं आहे वाघजाई. इथे आमची काही पारंपरिक वाद्य आहेत. लाकडी ढोल आहेत, मातीचे ताशे आहेत. यांचा खालील भाग हा मातीचा बनला आहे. हे ताशे 110 वर्षापूर्वीचे जुने आहेत. तर वाजवणारे कसबी असतील तर यांचा आवाज 1-2 किलोमीटर पर्यंत सहज जात असे. पूर्वीयांचा उपयोग संदेशवहन तसेच धार्मिक कार्यक्रमामध्ये केला जात असे. हा चव्हाटा देव आहे. असं म्हणतात की कोकणात भरपूर भूत असतात. तो कोकणवासियांची अशी श्रद्धा आहे की हा देव त्यांच्यावर नियंत्रण ठेवतो. शिमग्याची वेळेला गाराणे घातले जाते तसेच पशुबळी सुद्धा दिली जाते. ही विरगळ आहे वीर माणसांचे प्रतीक चिन्ह. वरती कडक लक्ष्मी दाखवली आहे. पोतराज लोक स्वतःला चापकाने मारून घेतात. त्याला कडक लक्ष्मी असे म्हणतात. समाज दाखवला आहे. कोळी समाजाची लोक ही समुद्राच्या इतक्या जवळ राहतात की समुद्राच्या घराला लागून जाते. एवढी छोटी होडी घेऊन खोलवर समुद्रामध्ये 8 ते 10 तास मासेमारी करत असत. कधी कधी समुद्रामध्ये उसळणाऱ्या लाटा ह्या त्यांच्या होडींपेक्षा मोठ्या असत. तरी ते कुशलतेने होडी वल्हवतात आणि पहाटेच्या वेळी परत घरी येतात. ठीक आहे. पूर्वी कोकणामध्ये 12 बहुतेदार पद्धत अस्तित्वात होती. म्हणजेच नाभिक, सुतार, चर्मकार, कासार हे प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन त्यांची सेवा करत. त्याबद्दल त्यांना पैसे नव्हे तर केवळ धान्य मिळत असे. म्हणजेच या नाभिकाला एका पुरुषाच्या घरी जाऊन केस व दाढी करण्यासाठी वर्षभरासाठी 4 पायली म्हणजे आताचे 8 किलो धान्य मिळत असे. एवढ्या अल्प मोबदल्यात ही लोक समाजाची सेवा करत असत. आमच्या नाभिकाविषयी आणखी थोडं मजेशीर वर्णन आमच्या लोकसाहित्यामध्ये आढळतं की असं म्हणतात की गावातील प्रत्येक गोष्टी नाभिकाला माहीत असते आणि नाभिकाला माहीत असली प्रत्येक गोष्टी गावभर होते. ज्या अर्थी तुम्ही आलात ती गोष्ट आमच्या नाभिकाला समजली, या अर्थी पूर्ण आमच्या गावाला समजली. आमचं सगळं गाव तुमच्या स्वागतासाठी उत्सुक आहे. प्रथेप्रमाणे आधी आपण खोतांच्या घरी जाऊ, मग गावात फेरफटका मारू. हे खोत. राजाच्या गावातील थेट प्रतिनिधी म्हणजे खोत. धार्मिक व राजकीय पहिला सन्मान खोतांचा असे. खोत हे गावचे प्रमुख असत. गावात मैदान करणे, महसूल गोळा करणे इत्यादी कामे खोतांची असत. ती खोतांची बायको सुंदरी होत्या आणि शूरही होत्या, परंतु त्यांना स्वतंत्र नव्हते. माझघराचं उंबरठा हीच त्यांच्यासाठी मर्यादा होती. तिथे 2 खोतांची मुले दाखवली आहेत. ते आपले पारंपरिक खेळ सोंगट्या खेळत आहेत.
हाच काय महाभारतामध्ये धर्मराज आणि दुर्योधन यांच्यामध्ये द्यूत या नावाने खेळला गेला. हस्तिदंत फासे असतात किंवा त्यावर बसले आहेत त्याला ओठी असे म्हणत. गावातील मान्य लोक हे ओठीवर बसत. ती समोर आहे ती पडवी. गावातील सर्वसाधारण लोक पडवीत बसत असत. पोटाच्या उजव्या साईडला आहे देवघर, डाव्या साईडला आहे स्वयंपाकघर, मागे आहे ते माज घर म्हणजे पूर्वीचे बेडरूम. घराचे छप्पर बघा, वरती छोटे छप्पर आहे, मध्ये गॅप आहे, खाली मोठे छप्पर आहे. कोकणामध्ये उष्णता फार असते त्यामुळे घरातील घर आहे. याचं गवताचं घर आणि याच्या अपुऱ्या कपड्यावर जाऊ नका. आमच्या गावातील एक महत्वाचं उत्पादन घटक आहे. पूर्वी त्याचं घर जसं असायचं तसं इथं आम्ही उभारलं आहे. ही जी चूल आहे तिला कोकणी भाषेमध्ये फिरसा असे म्हणतात. ती सतत पेटती ठेवली जात असे, कारण पूर्वीच्या काळी लाटर किंवा माचीस नव्हती. त्या शेतकऱ्याच्या बायकोला स्वयंपाक करायचा असे तर इथले 2-3 निकाल घेऊन ती स्वयंपाक घरातील चूल पेटवत असे. जर हा विषय विचला तर घरामध्ये 2 गारगोट्या ठेवल्या जात असत. ते एकमेकांवर घासून विषय केला जात असे. ती जी शेणाने सर टोपली आहे तिला कणगी असे म्हणतात. यामध्ये धान्य साचवले जाते. यामध्ये ठेवले धान्य 3 ते 4 वर्ष सहज टिकते. अजून ठाणे जिल्ह्याची वनवासी लोक याच पद्धतीने धान्य साचवतात. ही शेतकऱ्याची बायको आहे, ती शेतकऱ्याची मुलगी आहे. हा पाळणा आमच्या शेतकऱ्याच्या घरी कायमस्वरूपी टांगून ठेवला आहे. तर आमच्या शेतकऱ्याच्या घरी दरवर्षी पाळणा आलत असते. म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याला 8 ते 10 मुले असत. म्हणजे पूर्वीच्या काळी एकत्र कुटुंब पद्धत अस्तित्वात होती. ही उचल आहे. पूर्वीचा वापर कपडे सुकवण्यासाठी केला जात असे. घरामध्ये गौरी गणपतीचा सण दाखवला आहे. गावातील माती संबंधीची सर्व काम ह्या कुंभार करीत असते. गणपतीचे दिवस आले की लाल मातीचा गणपती तयार करणे, उन्हाळा की मातीची मडकी तयार करणे, त्याच्या सफेद रंगाचे मडकी आहे ते माडीकार आहे. सोनार हा गावातील महत्वाचा घटक होता. गावातील महिलांना लागणारे दागिने व विविध देवी देवतांना लागणारे दागिने हा सोनार बनवून देत असते. दाभोळ या कोकणातील बंदरांना 5000 वर्षापूर्वीचा इतिहास आहे. या बंदरामधूनच भारतीय व्यापाऱ्यांनी जगाशी व्यापार केला. यामधून निर्यात होणाऱ्या वस्तूंमध्ये हस्तकौशल्याच्या वस्तू, तलम कापड, हस्तिदंती वस्तू, हिरे माणिक दागिने, शंख शिंपले इत्यादी आहे. सुताराचे खरे काम शेतकऱ्याला घरी लाकडी अवजारे बनवून देणे. त्यापैकी हा सावंतवाडीचा सुतार आहे. सावंतवाडीच्या लाकडावरील कोरीव काम जगप्रसिद्ध आहे. आम्ही कोकणी माणसं आमच्या जेवणामध्ये खोबरे तेलाचा वापर जास्त प्रमाणात करत असतो. शेतकरी आपल्या बागेतील सुके खोबरे घेऊन स्वतः तेलाकडे जात असते आणि तेही त्याच्यात एकच तेल काढून देत असे म्हणतात. यामध्ये सुके खोबरे घातले जाते. त्याचे उभे लाकूड आहे तिला लाट अशी म्हणतात. ही लाट ह्या आडव्या लाकडाला अशा तऱ्हेने बांधली जाते की ही लाट उभी राहते. या आडव्या लाकडावर दगड ठेवून स्वतः तिच्यावर बसतो आणि सरळ वजन घेऊन बैल गोल फिरवला जातो, जेणेकरून आतील खोबरे रगडून त्याचे तेल निघते. तर हे तेल भरून काढायचे असेल तर सर्वप्रथम जोखडाचा बैल सोडला जातो. जोखड बाजूला करून हे आडवे लाकूड बाजूला केले जाते व ही लाट बाजूला केली जाते व आतील तेल भरून काढले जाते. पुन्हा नवीन तेल पाडायचे असते तर पुन्हा क्रमवार जोडून नवीन तेल पाडले जाते. म्हणजे पूर्वी तेलाला 5 ते 1.5 पसा तेल काढण्यासाठी 1 ते 1.5 तास मेहनत घ्यावी लागत असते. प्रत्येक व्यवसाय हा जातीने होता. व्यवसायानिमित्त स्वातंत्र्य नव्हते. प्रत्येकाला आपापल्या जातीचाच व्यवसाय करावा लागत असे. बांबूच्या वस्तूबाळाचे काम हा पुरुष करत असे. हे सूप आहे ती केला जातो. हे पुरणयंत्र आहे. यामध्ये डाळ घातली जाते व दोन्ही रॉड उलट उलट फिरवले जातात, जेणेकरून आतील डाळ दळून त्याच्या गोल पुरणपोळ्या केल्या जातात करीत असते. त्याच्या जोडीला आम्ही प्रसंग सांगतो जो 500 वर्षापूर्वी घडून गेलाय. येथून 80 किलोमीटर अंतरावर मार्लेश्वर नावाचे देवस्थान आहे. एका पर्वतामध्ये एक मोठी गुहा आहे. त्या गुहेमध्ये शंकराची पिंडी आहे. याचे वैशिष्ट्य म्हणजे अजूनही जिवंत साप त्या गुहेमध्ये आहे. पूर्वी मार्लेश्वर देव एका गावामध्ये राहत होते. तेथील लोकही वाईट मार्गाने वागू लागले. त्यामुळे शंकराची पवित्रता कमी होऊ लागली. शंकराचे मान्य होणे शक्य नव्हते, म्हणून त्याने तो गाव सोडून जाण्याचा निर्णय घेतला. मकर संक्रांतीच्या आदल्या रात्री ते गावाच्या बाहेर पडले.
गावाच्या बाहेर या चर्मकाराचे घर होते. चर्मकार हा गरीब पण श्रद्धाळू व नीतिवान होता. शंकराने कुठल्याही प्रकारचा जातीभेद न करता त्या चर्मकाराला मशाल दाखवण्याची विनंती केली. चर्मकारने सुद्धा अति दयाभाव समजून तर मंडळी आपल्याकडे प्राचीन गोगन फिरून झालंय. पर पर्सन तिकीट तिकडे 50 रुपये आहे आणि व्हिडिओ फोटो काढायचे असले तिकडे 50 रुपये एक्स्ट्रा द्यावे लागतात. तर मी व्हिडिओ छोटी फार छोटी लहान लहान क्लिप्स काढल्यात, ते पण टाकेन मी व्हिडिओ मध्येच. पण बाकी फिरायला एकदम भारी आहे. कसं वाटलं प्राचीन कोकण? भारी होतं. तुम्ही एकदा इकडे नक्की विजिट करा. आणि इकडे गाईड पण आहे, ती सगळी माहिती सांगायला. हा, फ्री ऑफ कॉस्ट गाईड आहे. पैसे असे नाहीये, ते त्या तिकीटच्या इन्क्लूड मध्ये देतात. हा, त्या शंकर प्रदर्शन पण दाखवते त्याच्यावर, ते पण फ्री ऑफ कॉस्ट येतात. त्याच्यात पण गाडी तुम्हाला वेगळा देतात. त्यामुळे तुम्ही फोटोशूट वगैरे काही करू शकत नाही. त्यामुळे भरपूर प्राचीन शंख वगैरे आहेत. पण शंकांची माहिती एकदम चांगल्या प्रकारे देतात ते लोक. तर तुम्ही इकडे नक्की एकदा व्हिजिट करा.